महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस ही खरं तर प्रदूषण करणारी बस असं पण हिला म्हटलं पाहिजे। आणि सरकार ज्या बसेस रस्त्यावरती पळवतंय त्या प्रदूषण वाढवणाऱ्या जर बस असतील तर सरकारने प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे फक्त कागदावरच बनवलेलं आहे का? आणि ह्या गाड्यांना कोणत्या आरटीओने मान्यता दिलेली आहे की यांची पीयूसी ओके आहे? सामान्य नागरिकाचे तुम्ही जागोजागी गाडी थांबून पीयूसी विचारता, त्याला फाईन लावता। आता ही शासनाची ही गाडी एवढा खराब धूर प्रत्येक सेकंदाला बाहेर टाकते, याला पीयूसी दिली कुणी आणि याची जबाबदारी कोणाची? आणि सरकार हे प्रदूषण संपवण्यासाठी आहे का प्रदूषण वाढवून माणसं नागरिक संपवण्यासाठी आहे? याचं उत्तर दिलं पाहिजे। आणि ह्या प्रदूषणाला जबाबदार नक्की कोणतं खातं धरलं पाहिजे याचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे।